सेनानी मी शेणा बाबू आणि मी निनेशाबाई विख्या तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आम्ही गायधवना स्टेट कॉलेजच्या वतीने एक कविता प्रस्तुत करणार आहोत. कृपया लक्षपूर्वक ऐका. सह्याद्रीच्या कड्या कपारीतून एकच आवाज गुंजला, मराठी मातीचा अनमान बिंदू, राजा श्री छत्रपती सारे जगी गाजला. विजय सारखी तलवार चालून गेला, निर्भयाच्या भीतीने हिंदुस्थान हरवून गेला. वाघ नख्याने अन्यायाचा कोठला मारून गेला. तो मर्द मराठा शिवबा होय रयतेचा केवारी. गड कोट झाले पावन त्याच्या पाऊल खुणांनी, महाराष्ट्र सजले शिवरायांच्या पराक्रमाने. भगवा फडके दौलत गगनी साघारी, शत्रूही चुकला शिवरायांच्या विचारांसमोर. नाथ शिवशंभू रक्तात सळसळतो, नाव शिवाचा एकदाच मावळा जागृत होतोय. अंधार दूर करून नवी पहाट आणली, स्वराज्याच्या मातीतून क्रांतीची ज्वाला पेटली. जाणता राजा भद्र विधाता, आम्ही वारस त्या छत्रपतीचा. राखू मानाची शान महाराष्ट्र भूमीचा. जय 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 शिवराय गरजूया एका स्वरात. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, जय मॉरिशस. ऐकल्याबद्दल धन्यवाद व नमस्कार. शिवाजी मराठ्यांचा राजा, तयाला नमस्कार माझा. छत्रपती शिवाजी जिजाबाई आए. छत्रपती शिवाजी जिजाबाई आई. छत्रपती शिवाजी जिजाबाई आए. छत्रपती शिवाजी जिजाबाई आई. जिजाबाई आए. जिजाबाई आए. जिजाबाई आई. जिजाबाई आई. जिजाबाई आए. जिजाबाई आए. जिजाबाई आई. जिजाबाई आई. शिवाजी
प्रिय श्रोत्यांनो माझा नमस्कार. आज 1 मे आम्ही महाराष्ट्र दिन व छत्रपती शिवाजी महाराज दिन साजरा करतो. या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमासाठी आम्ही श्री मराठी धार्मिक सभा येथे जमलो आहेत. मराठी स्पीकिंग युनियनच्या वतीने मी क्षितिजाबाई पडू तुम्हा समोर एक भाषण प्रस्तुत करणार आहे. तर मंडळींनो कृपया लक्षपूर्वक ऐका. महाराष्ट्र हे नाव उच्चारताच मनात येतात छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान विभूती. या मातीत जन्मलेल्या या दोन पुरुषांनी आपल्याला जगण्याचा एक आदर्श मार्ग दाखवला. त्याच परंपरेतून आजचा महाराष्ट्र घडत आहे. आज महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगत राज्यांपैकी एक आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पुणे हे शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र बनले आहे. औद्योगिक क्षेत्रात, कृषी क्षेत्रात तसेच वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्राने देशाला नेतृत्व दिले आहे. आपल्या राज्यातील तरुण आज जगाच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करत आहेत. हे सारे आपल्या पूर्वजांनी घातलेल्या
भक्कम पायावर उभे आहे. परंतु प्रगतीच्या या वाटेवर आव्हानेही कमी नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. बेरोजगारी, पाणी टंचाई, पर्यावरणाची हानी, शहर आणि ग्रामीण भागातील विषमता या समस्या आजही आपल्या पुढे उभ्या आहेत. समाजात जातीवाद आणि भ्रष्टाचार यांसारख्या वाईट प्रवृत्ती आपली प्रगती रोखत आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला एकजुटीने काम करावे लागेल. महाराष्ट्राच्या विकासात प्रत्येक नागरिकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सरकार एकट्याने सगळे करू शकत नाही. खरा विकास होतो तेव्हा जेव्हा प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी ओळखतो. आपण स्वच्छता राखली पाहिजे, पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे, मतदानाचा हक बजावला पाहिजे आणि आपल्या मुलांना शिक्षणाची संधी दिली पाहिजे. तरुण पिढीने स्वतःला केवळ नोकरीपुरते मर्यादित न ठेवता उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या परीने समाजाला काहीतरी परत दिले पाहिजे. ही खरी देशभक्ती आहे. या वाटेवर आपला सर्वात मोठा प्रेरणास्रोत आहेत छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी केवळ एक राज्य स्थापन केले नाही, तर त्यांनी एक विचार दिला. स्वाभिमानाने जगण्याचा, न्यायाने राज्य करण्याचा आणि प्रत्येक माणसाला सन्मानाने वागण्याचा. महाराजांनी शिकवले की नेतृत्व म्हणजे सत्तेचा उपभोग नाही, तर जनतेची सेवा. त्यांनी स्त्रियांना सन्मान दिला, सर्व धर्मांना आदर दिला आणि सामान्य माणसाला न्याय दिला. त्यांच्या या शिकवणी आजही तिकडेच प्रसंगित आहेत. आजच्या तरुणांनी महाराजांच्या जीवनातून धाडस, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा शिकली पाहिजे. जेव्हा परिस्थिती कठीण असते तेव्हा महाराज म्हणायचे, आपण होऊन आपले काम करावे. हाच संदेश आपल्याला आज जगावा लागेल. महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नाही, ती एक भावना आहे, एक संस्कृती आहे, एक विचार आहे. या महान भूमीचे आपण ऋणी आहोत. तिची फेड करायची असेल तर आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अंतःकरणात जपत एक सुजाण, जबाबदार आणि प्रगतिशील नागरिक म्हणून जगणे, हीच खरी महाराष्ट्राची प्रगती आहे. जय छत्रपती शिवाजी महाराज, जय महाराष्ट्र, जय मॉरिशस. ऐकल्याबद्दल धन्यवाद व नमस्कार. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीमा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी,